पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठी 15 हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल। जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची नुकतीच पुण्याला बदली झाली आहे। त्यांच्या जागी धुळे येथून श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला आहे। पण हा फक्त बदलीचा विषय नाही, हा जळगावच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे। कारण नव्या पोलीस अधीक्षकांसमोर खुर्चीपेक्षा मोठी आव्हानं उभी आहेत। जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे पसरल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात। मग वाळूची अवैध पळवण, खुलेआम होणारी वाहतूक, नदीपात्रांची लूट, रात्रीच्या अंधारात धावणारे डंपर आणि त्यावर कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल जनतेतून विचारला जातो। दुसरीकडे सट्टा, मटका, जुगार, अवैध व्यवहार यांची ही चर्चा कायम असते। गावोगावी तरुणाई उद्ध्वस्त करणारे हे अड्डे नेमके कोणाच्या संरक्षणाखाली सुरू राहतात, हा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत। याचबरोबर गोवंश तस्करीचा मुद्दाही जिल्ह्यात तापलेला असतो। चोपडा, यावल, फैजपूर, रावेर या भागातून कत्तलीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातून येणारी गोवंश वाहतूक सतत सुरू असल्याच्या चर्चा वारंवार समोर येतात। स्थानिक स्तरावर नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला आहे, आंदोलनं झालीत, वाहनं पकडली गेलीत, पण हा प्रवाह पूर्णपणे थांबलेला दिसत नाही। मग प्रश्न असा की कायद्याचा धाक कमी झाला आहे का? या पार्श्वभूमीवर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केलेला आरोप अधिकच खळबळजनक ठरला। त्यांनी सावदा पोलीस स्टेशनला महिन्याला कोटींपेक्षा जास्त हप्ते वसुली होत असल्याचा गंभीर दावा केला होता। आता हा दावा किंवा आरोप जर खोटा असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, आणि जर त्यात तथ्य असेल तर मग हा फक्त एका पोलीस स्टेशनचा विषय नाही, तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा मुद्दा आहे। कारण जर एका पोलीस स्टेशनचा आकडा कोट्यावधीमध्ये असेल तर मग जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांची परिस्थिती काय असेल? जनतेच्या मनात हा प्रश्न जोरात चर्चेला जात आहे। कायदा राखणाऱ्यांवरच संशयाची सावली पडू लागली तर सामान्य माणूस न्यायासाठी कोणाकडे जाईल? हा प्रश्न आहे। आता सगळ्यांच्या नजरा नव्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे लागल्या आहेत। ते अवैध वाळू वाहतुकीवर बुलडोझर चालवतील का? सट्टा, मटका यांचे अड्डे उद्ध्वस्त करतील का? गोवंश तस्करीच्या रॅकेटवर कठोर कारवाई करतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर कुठे हप्ता संस्कृती असेल तर त्या साखळीचा पर्दाफाश करतील का, असा प्रश्न विचारला जात आहे। जळगाव जिल्ह्याला आता नवीन पोलीस अधिकारी नको, नवा धाक हवा आहे। खुर्चीत बसणारा अधिकारी अनेक येतात, पण इतिहासात नाव तेच कोरतात जे व्यवस्थेला हादरा देतात। श्रीकांत धिवरे हे तसं करणार आहेत का? जळगाव जिल्ह्याचे नागरिक आता वाट पाहत आहेत, भाषणाची नाही तर ॲक्शनची। कारण जनता एकच विचारते, पोलीस बदलले पण व्यवस्था बदलेल का? तूर्त एवढेच। मी पुरुषोत्तम पारधे आपली रजा घेतोय। आपण बघत रहा न्यूज मराठी 15, डंके की चोट पे। ठळक बातमी, विचार नवीन।